Hey everyone, these all are most important basic short sentences. So first is save that म्हणजेच त्याला वगळता. When exactly म्हणजेच नक्की केव्हा. As opposed to. As opposed to म्हणजेच याच्या उलट. Not only but also. फक्त नाही तर असा याचा अर्थ होतो. म्हणजेच फक्त हेच नाही तर ते सुद्धा असा याचा अर्थ होतो. ॲज अ रिझल्ट म्हणजेच परिणामी. त्यानंतरचा पार्ट नेक्स्ट शॉर्ट सेंटेन्स. ॲज अगेन्स्ट. ॲज अगेन्स्ट म्हणजे च्या विरुद्ध. बोथ अँड म्हणजेच दोघीही आणि. इन स्पाईट ऑफ म्हणजेच असूनही. लेस्ट दॅट. लेस्ट दॅट मतलब म्हणजे असं न होऊ दे. ॲज वेल ॲज म्हणजेच तसेच. इदर ऑर किंवा किंवा त्याशिवाय. अनलेस दॅट जर नाही किंवा त्याशिवाय. विथ द एम दॅट म्हणजेच त्या उद्देशाने. इन ॲडिशन टू म्हणजेच याशिवाय किंवा त्याशिवाय. सपोज म्हणजेच गृहीत धरा. ॲज सून ॲज म्हणजेच जसा. बिकॉज ऑफ म्हणजेच यामुळे. इवन दो म्हणजेच जरी. इन्स्टिड ऑफ म्हणजेच याऐवजी. नेव्हरथलेस म्हणजेच तरीही. सपोजिंग म्हणजेच गृहीत धरणे किंवा समजा किंवा समजणे. सपोज म्हणजे सुद्धा समजणे होते. दो दॅट म्हणजेच जरी. सिन्स देन म्हणजेच तेव्हापासून. ओन्ली इफ म्हणजेच केवळ किंवा जर. सो लॉंग ॲज म्हणजेच जोपर्यंत. व्हेरेवर म्हणजेच जेथे कोठेही. अनलेस म्हणजेच जर नाही. ॲज दो म्हणजेच जणू. आफ्टर ऑल म्हणजे शेवटी. डिस्पाईट म्हणजेच असूनही. इन ॲज मच ॲज म्हणजेच कारण. सीइंग दॅट म्हणजेच हे पाहून. इन ॲज मच ॲज याचा अर्थ तितक्यात असा सुद्धा होतो. त्यानंतर टिल नाऊ म्हणजेच आतापर्यंत. दो म्हणजेच जरी किंवा तरीही. व्हेनेवर म्हणजेच जेव्हा कधी. व्हेनेवरचा अर्थ काय होते जेव्हा कधी. बिकॉज म्हणजेच कारण. हावेवर म्हणजेच तरीही. अंटिल नाऊ म्हणजेच आतापर्यंत. ॲज लॉंग ॲज म्हणजेच जोपर्यंत. मीनव्हाईल म्हणजेच दरम्यान. अल्दो म्हणजेच जरी. लेस्ट म्हणजेच असं न होऊ दे. त्यानंतरचं शॉर्ट सेंटेन्स. मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे यामध्ये शॉर्ट सेंटेन्सेस जे डेली वापरले जातात ते सुद्धा आहेत आणि काही प्रिपोजिशन्स सुद्धा आहेत. त्यानंतर ऑर म्हणजेच किंवा. अँड म्हणजेच आणि. इफ म्हणजेच जर. ॲज म्हणजेच जसे. दॅट म्हणजेच की. दॅन म्हणजेच पेक्षा. व्हेन म्हणजेच केव्हा. सो म्हणजेच म्हणून. व्हेनचा आपण जेव्हा म्हणून सुद्धा वाक्यात उपयोग करू शकतो. त्यानंतर नॉर म्हणजे नाही. बट म्हणजेच परंतु. पण किंवा तरी म्हणून सुद्धा आपण यूज करू शकतो. व्हाय म्हणजेच का. एट म्हणजेच तरीही. फॉर म्हणजेच साठी. टिल म्हणजेच पर्यंत. व्हेअर म्हणजेच कुठे. व्हाईल म्हणजेच दरम्यान. अंटिल म्हणजेच पर्यंत. बिफोर म्हणजेच आधी. सिन्स म्हणजे पासून. हेन्स म्हणजेच म्हणून. इफ ओन्ली म्हणजे फक्त हे किंवा जर कधी. वन्स म्हणजे एकदा. विल्स्ट म्हणजे दरम्यान. वेरॅज म्हणजे जिथे. सो दॅट म्हणजेच म्हणजे. अँड किंवा ऑर म्हणजेच आणि किंवा. आफ्टर म्हणजेच नंतर. देअरफोर म्हणजेच म्हणून. ॲज इफ म्हणजे जणू. इन केस म्हणजेच जर कधी. म्हणजे अशा सिच्युएशनमध्ये सुद्धा आपण म्हणू शकतो. म्हणजेच इन केस म्हणजेच अशा प्रकारे सुद्धा आपण त्याचा सेन्सने अर्थ घेऊ शकतो. दज म्हणजेच म्हणून. इवन इफ म्हणजेच जरी. फ्रेंड्स, इफ यू लाईक दिस, डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब दिस चॅनल.